गंगाधाम कात्रज रोडवरील स्वामी समर्थ नगर परिसरातील महावीर चौकाजवळील काकडे वस्तीमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली। अधिकाऱ्यांच्या पथकाने परिसरात दाखल होत अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू केली। आयडीबीआय बँक विरोधात कर्मचारी मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत। कामगारांची पगारवाढ नोकरी काम करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला। पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली। बँक अधिकाऱ्यांमुळे चर्चाही फिसकटली असं म्हणत संदीप देशपांडे यांनी आयडीबीआय बँकेवर टीका केली। वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागांतर्गत अकोला आणि यवतमाळ इथल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालय खासगी भागीदारी तत्वावर तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले। लातूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ इथल्या 4 सुपर स्पेशालिटी रुग्णालय खासगी भागीदारी धोरणानुसार सुरू करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली। मालेगावमधील घटनेचे पुण्यामध्ये पडसाद उमटल्याचं दिसून येतंय। मालेगावमधील घटनेचे पुण्यामध्ये पडसाद उमटलेत। पुण्यातील स्वारगेट चौकात आंदोलन करण्यात आलं असून मालेगावातील आरोपीला प्रतिकात्मक फाशी देत निषेध केला। गनिमी कावा युवा सेवा संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। अंधेरीच्या एका इमारतीमध्ये शेकडो मतदान कार्ड सापडल्यानं खळबळ उडाली आहे। शौचालयाच्या फ्लश टँकमध्ये शेकडो मतदान कार्ड सापडले। मंत्री मंगलप्रभात लोढांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले। आमदार असलम शेख यांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा असलम शेख यांचा प्रयत्न असल्याचं मंगलप्रभात लोढा यांनी आरोप केले। दुबई एअर शो दरम्यान तेजस लढाऊ विमानाचा अपघात झाला। लँडिंग करताना तेजस विमान कोसळलं। विमान कोसळून पायलटचा मृत्यू झाला। बांगलादेशमध्ये 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप आला। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। 200हून अधिक जण जखमी झालेत। भूकंपाचे केंद्र ढाक्यापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंगडी येथील माधाबादी तिथे होते। तर भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की 10 मजली इमारत एका बाजूला झुकली। बांगलादेशमध्ये सुरू असलेला बांगलादेश आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनाही थांबवण्यात आला। हिंजवडी परिसरात डंपर चालकाने मुलीला चिरडलंय। अपघातात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला। अपघातानंतर डंपर चालक अजमल अन्सारीला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं। खारघर टेकडीवर चाफेवाडी पाड्यात ग्रामस्थांच्या निदर्शनास बिबट्या दिसून आला। त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वनविभागाकडून ठोस उपाययोजना करून बिबट्यांना बंदिस्त करावं अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। अंबरनाथमध्ये भरधाव कारनं दुचाकींना धडक दिली। कारच्या धडकेत दुचाकी पुलावरून खाली कोसळल्या। या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला।